या मालिकेमध्ये जे कोणी ॲक्टर्स आहेत सगळे खरंच खूप कमाल आहेत आणि प्रत्येकजण इतके एंथू असतात, इतके त्यांना करायचं भाई मला हा सीन वाजवायचाच आहे अशा पद्धतीने येतात ते काहीतरी एक वेगळी एनर्जी घेऊन येतात. जसं की आता आमच्या फॅमिलीमध्ये माझे नाना आहेत. नाना खूप कमाल ॲक्टर आहेत. ते त्यांनी खूप थिएटर केलेलं आहे आत्तापर्यंत. आत्ताही त्यांचं नाटक एक चालू आहे आणि ते खूप आपले इनपुट्स देत असतात. त्यांना सीन मिळाला की ते अगदी हातात सीन आल्यापासून मग भले तो सीन आत्ता हातात आला आणि संध्याकाळी त्यांचं शूट लागणार तर ते तेव्हापासून संध्याकाळपर्यंत नुसते हातात स्क्रिप्ट घेऊनच फिरत असतात कुठेही जाताना. इतके त्या सीनमध्ये असतात की भाई मला काही सुट्टा कामा नाही, काही ना काही नवीन नवीन कसं काही काढता येईल. नंदू आणि वस्तारा माझे मित्र हे दोघंही कमाल अप्रतिम ॲक्टर आहेत. नंदू भले आत्ता त्याची ही पहिली मालिका आहे बहुतेक, पण तो इतका गोड आहे आणि इतका कमाल काम करतो. खूप मी म्हणतो की खूप चांगलं आणि की पुढे तो काम करेलच बिकॉज त्याचा इनोसन्स जो आहे तो इतका छान दिसतो स्क्रीनवर. तो त्याला माहिती की कशा पद्धतीने आपण हे करायचं आणि तो शिकत 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 चालला आणि चांगलं ते म्हणतात ना की जसं मी राजेसीच्या बाबतीत म्हणालो की तिची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे. नंदूचं पण तसं आहे. तो पटापट पटापट आता त्या गोष्टी मस्त पिक करत चाललाय आणि वस्तारा तर मला खरं तर माझा लाडका पहिल्या दिवसापासून बिकॉज त्याचा कॉमिक सेन्स इतका कमाल आहे. खूप कमाल timing कमाल आहे म्हणजे त्याचं. मी फुटतो कित्येकदा सीन मध्ये की अरे हा काय करतोय. आमचा एक सीन झालाय त्या दिवशी आणि त्यात त्याने जे काही आम्हाला माहितीच नव्हतं तो काही भाऊ सांगतच नाही की काय काय करणार. अचानक त्याला सीन मध्ये काहीतरी सुस्ताने ठापकन काहीतरी देऊन जातो. आम्ही सगळे फुटतो अगदी म्हणजे कॅमेरा आमचे डीओपी पण कॅमेरा असा हल्ला पण आहे त्यावेळेला असं असं काय काय झालंय. शिवाय स्नेहल आहे जी श्रद्धाचा रोल करते शक्तीसोबत. स्नेहल आणि शक्तीचं तर बॉन्डिंग खूप कमाल झालेलं म्हणजे पण ते आम्ही शूटच्या पहिल्या दिवशी फार असे जरा स्ट्रेंजर्स सारखे होतो की ओळखत नाही एकमेकांना वगैरे. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून आमचं जे काही बॉन्डिंग झालं टचवूड बट खूप छान. म्हणजे ती इतकी गोड आहे की ती सेटवर असली की मला खूप छान वाटत असतं. म्हणजे मी वाट बघत असते की उद्या आहे का स्नेहलचं आहे का असं सगळं आमचं चालू असतं आणि मजा येते. त्यानंतर अम्मा अप्पा अम्मा आणि अप्पा. अम्मा खूप गोड आहेत. अम्मा म्हणजे खरंच अम्मा आहेत त्या. सगळ्यांची काळजी घेणार, सगळ्यांना विचारणार जेवलीस का, आराम कर, झोपेत असेल तर झोप, तुला सीनची गॅप आहे तर जरा आराम करून घे आणि सगळ्यांना गिफ्ट्स आणतात छोटे छोटे. सगळ्यांना खूप छान त्या असल्या की एक छान वाईब असते. अम्मा मला हळूच आता तुझ्या समोर सांगतो म्हणजे तुला माहिती नसेल सिक्रेट मे बी तुझ्या बाबतीत पण करत असेल. अम्मा अचानक हळूच मला येऊन विचारतात अतुल तुला भूक लागली का रे, दमला असशील खूप सीन झालेत. अचानक काहीतरी एखादा लाडू काढून देणार लाडू मला लई किंवा देते. हा, हो ना. सो त्या अम्मा अशा अगदी अम्मासारख्याच वागतात माझ्याशी. खूप काळजी घेतात, खूप प्रेमाने वागतात आणि त्याही खूप सिनियर आहेत. त्यांनी हो. बरीच नाटकं केलीत अगदी आविष्कार चेतन दातारांपासून त्यांनी चांगली चांगली नाटकं केलीत. सो खूप एक चांगलं टॅलेंट इकडे जमा झालेलं आहे. शिवाय आमचे आप्पा पण असतील. आप्पा अप्पा पण तर आमचे म्हणजे आप्पा राजेश म्हणजे खन्ना फन आहेत. म्हणजे असे जॉली माणूस. आप्पा आले की फारुख काय काय म्हणतात ते स्वतःला? फारुख शान फारुख शान. असं काहीतरी स्वतःच म्हणतात आणि त्यांचा सगळा सीन सुरू असतो पण त्यांचा एक वेगळा सीन चालू असतो त्यातल्या त्यात. एक वेगळा झोन असतो आणि हा ते खूप आले मजा की येते. पण अप्पांसोबत खूप छान आहेत ते. कम्फर्टेबल करून देतात समोरच्याला आणि खूप छान पद्धतीने. अम्मा आणि अप्पा माझ्यासाठी खरंच खूप लकी म्हणेन मी की त्यांच्यासोबत बॉन्ड खूप लवकर झाला. श्रद्धासोबत पण मैत्रीण जी दाखवली ती खूप सुंदर खरी मैत्री तिच्यासोबत झाली आणि छान आहे. अख्खी टीमच खूप छान. इव्हन अजून 3 माणसं राहिली हा ती पण इकडे आमची आमची फॅमिली जी भद्रा हाऊसची आहेत. जी माझी फार जास्त जवळची फॅमिली बिकॉज शिवा शंभू महादेवानंतर कोणाला जर मानत असेल शंभू महादेव आणि नानानंतर तर प्रिन्स सरकारनं. प्रिन्स म्हणजे पियुष रानडे आमचे. पियुष आणि मी माझी पहिली मालिका मी पियुष सोबत केली होती आणि आता त्याच्यासोबत काम करतो तर आमचा बॉन्ड तो आधीपासून खूप छान आहे. पियुष खूपच सेन्सिबल आणि खूपच हुशार अभिनेता आहे आणि त्याच्याबरोबर माझे सीन असले की आमचं डिस्कशनच इतक्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर होतं की आपल्याला एक लागतं ना की बौद्धिक खुराक. तर ते एक आमचं ब्रेन स्टॉर्मिंग आमचं चालू असतं. भेटलो आम्ही दोघी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर अनेक सिनेमांवर वेब सिरीजवर अनेक नाटकांवर म्हणा किंवा वेगवेगळ्या अगदीच नाही तर मग आम्ही वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवरती बोलत असतो. तर पियुष आणि मी असलो की आमचे सीन खूप कमाल आम्ही इम्प्रोवाइज वगैरे करू शकतो. आणि भद्रा ही म्हणजे
सकाळी पटाका आहे काय हो, बडा पटाका. काय खाऊन येते ती बाई, मला खरंच काय काय माहिती नाही. एनर्जीने येते भद्रा. आमच्या सगळ्यांची मिळून जर एक एनर्जी एका डब्यात साठवली ना, तरी सुद्धा तिची एनर्जी जर साठवायला डबा घेतला तर तो खूप मोठा होईल. अशी काहीतरी एक एनर्जी ती स्टॉप म्हणजे सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत त्याच एनर्जीमध्ये असते. आणि कोरोना असा सुमडीत काहीतरी आपण असतं ना, की आपण चाललेलो असतो आणि अचानक बाजूला फटाका फुटतो, कुठे लावलाय काय कळत नाही, तशा पद्धतीचं ते कॅरेक्टर. तो असं काहीतरी पटकन काहीतरी घेऊन येतो असा तो आहे. आणि अर्थातच सगळेच स्वभावाचे कमाल असल्यामुळे खूप मजा येते काम करायला. नक्कीच मालिकेच्या सेटवरचं असं वातावरण असेल तर काम करायला कोणाला नाही आवडणार. तो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना काय सांगू? प्रेक्षकांना आमच्या येणाऱ्या मालिकेत येणाऱ्या सगळ्या भागांमध्ये खूप सुंदर स्टोरी आहे, खूप छान ट्रॅक येणार आहे आणि आम्ही खूप मेहनत करतोय. इथे सगळी टीम, डिरेक्टर्स, सगळे ॲक्टर्स आणि सगळेच एकंदरीत खूप मेहनत करतात आहेत की तुम्हाला खूप छान एंटरटेनिंग असे एपिसोड्स दिसावे, एक छान सुंदर अशी गोष्ट दिसावी. सो वी जस्ट होप की तुम्हाला ती आवडेल, आमची मेहनत तुम्हाला आवडेल. आणि हो, त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक सरप्राईजेस आहेत. कारण खूप कमाल कमाल आता स्क्रीन प्ले मी वाचलेले आहेत आणि हे खूपच भारी, खूप मेहनत करतात आमची लेखक मंडळी, आमचे दिग्दर्शक. तर खूप जबरदस्त पुढच्या गोष्टी घडणार आहेत. खूप वेगवेगळ्या गोष्टी आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर पाहायला अजिबात विसरू नका तुमची लाडकी मालिका आदिशक्ती सोमवार ते रविवार रोज रात्री 9 वाजता सन सन मराठीवर. मराठीवर.